आम हाथ जोड़ी नो ब्रो। हॅलो एव्हरीवन, मी हितेंद्र पाटील, एक आगरी मुलगा, आणि हे पण सर्व आगरी आहेत, माझे भाऊ आहेत. हा हरेश पाटील, हा संकेश पाटील, अनिकेत म्हात्रे आणि तो भावेश पाटील. आणि आज आम्ही सर्व केदारनाथच्या ट्रिपला निघालो आहोत. तर आज मी तुम्हाला माझ्या या ब्लॉग मधून केदारनाथचं दर्शन घडवणार आहे. तर चला आपण केदारनाथला निघूया. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हाय एव्हरीवन, आता आपण राजस्थान मध्ये आहोत आणि रतलाम स्टेशनला आहोत. इथे तुम्ही माझे मित्र बघू शकता, त्यांना झोप वगैरे येत नाही. सर्व 2-2, 3-3 वेळा जेवलेले आहेत आणि जेवढं मिळेल तेवढं फुकटचा खालेला आहे. हा बघा, हा माझा मित्र हरेश आहे, हा अक्षय दरे, आणि हा आणि आमचे जिजू आहेत सागर भाऊ. प्रेम आहे आणि हा आदेश आहे. आदेश आमचा आणि तुम्ही ट्रेन पण बघू शकता. ट्रेन इथे थांबलेली आहे रतलाम स्टेशन राजस्थानला. आणि तुम्हाला तुम्ही बघू शकता इथे रतलाम स्पेशल कचोरी भेटते आणि इथे ढोकळा भेटतो, कांदे पोहे भेटतात आणि इथे सर्व काही भेटतं. म्हणजे थंडापासून पाणी आणि स्नॅक्स सर्व काही भेटतं. दही आहे, लस्सी आहे आणि रबडी देखील भेटते. रतलाम स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता. इथे ट्रेन इथे थांबलेली आहे. फक्त 10 मिनिटाचा ब्रेक आहे. मला मिनिटं व्हायला आलेले आहेत आणि आता आपण इथून निघूया. आपल्या ताईने म्हणजे मावशीच्या मुलीने हे म्हणजे रव्याचे लाडू दिलेले आहेत आणि हे मेथीचे लाडू दिलेले आहेत. तर आपल्या सर्व मित्रांना खायचे आहेत ते. तुम्ही सर्व बघू शकता हरिद्वार स्टेशन किती गर्दी आहे. आम्ही आता जस्ट हरिद्वारला उतरलेलो आहोत आणि माझे सर्व मित्र उतरत आहेत. सर्वजण आम्ही या बॅग काढत आहोत आमच्या. हे आपले उरणचेच आहेत,
चिरनेरचे आपले मित्र आपल्याला या ट्रेनमध्ये भेटलेले, आपल्या सोबतच होते ते कालपासून. तर हा आपला मित्र आहे गौरव, तुषार, रोशन, सागर आणि प्रणित. तर यांना आपण हाय करतोय आता. तुम्ही माझ्या पाठीमागे गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे. खूप इथे पब्लिक आहे आणि खूप रश आहे. पूर्ण स्टेशन फुल झालेलं आहे. हरिद्वार स्टेशनला आपण आहोत. आता आपण जाणार आहोत हरिद्वार घाटावर आणि मग तिथून उद्या आपण सोनप्रयागचा प्रवास करणार आहोत. हा आहे हरिद्वार स्टेशन आणि आता आम्ही ट्रेनमधून उतरून हरिद्वार स्टेशनवर आता इथे बाहेर आलो आहोत. बाहेर आल्यानंतर एक ब्रिज क्रॉस करून आम्ही बाहेर आलो आहोत. तर आता तुम्ही इथे बघू शकता किती गाड्या आहेत, टॅक्सी आहेत आणि इथे ऑटो देखील खूप आहेत, बसेस देखील आहेत. मग तुम्ही सोनप्रयागला किंवा हरिद्वारला तिथे जाण्यासाठी इथून बसही घेऊ शकता, ऑटोही करू शकता किंवा गाडीही घेऊ शकता. जसं तुम्हाला पॉसिबल होईल तसं तुम्ही मतलब बाय ऑटो बाय कार जाऊ शकता. बघा तुम्ही इथे सर्व दाखवलेलं आहे की मार्केट आहे. मार्केटमध्ये इथे काय काय आहे, काय काय वस्तू आहेत विकायला. आणि इथे हे खाण्यासाठी तुम्ही खूप छान प्रकारे सजवलेलं आहे. शेंगदाण्याच्या शेंगा आहेत, भुई शेंगा आपल्या भाषेमध्ये, आगरीमध्ये. आणि ते काका पण कसे भुजत आहेत ते तुम्ही बघत आहात की एकदम सुंदर त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. परत ह्या म्हणजे कंठी किंवा माला वगैरे कोणाला आपल्याला म्हणजे घरी वगैरे न्यायच्या असतात आणि घरी कोणाला गिफ्टिंग वगैरे करायची असेल तर इथे शॉपिंगला खूप छान छान आहेत. व्हरायटी खूप आहे, खूप मस्त आहे. आणि आता हे स्पेशल आहे, इथे देवाच्या मूर्त्या आहेत. देवाच्या म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या देवांच्या मूर्त्या आहेत. काही म्हणजे अशा म्हणजे पाषाणाच्या आहेत, संगमच्या आहेत आणि वेगवेगळे कलर्स तुम्ही बघू शकता. आणि त्यांची म्हणजे इथे त्या म्हणजे सर्व कारिगिरची म्हणजे क्रिएटिव्हिटी दिसते आपल्याला. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं ना तर खूप छान प्रकारे आपल्याला इथे म्हणजे ही मूर्ती पण बघायला भेटते म्हणजे सर्व. आणि खूप छान हा मार्केट तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता आता वाजले आहेत 5:15 आणि 5:15ला आरतीसाठी गर्दी बघू शकता. आरती 7 वाजता चालू होणार आहे, पण ही गर्दी आत्तापासूनच सुरू झालेली आहे इथे बसण्यासाठी. सर्व लोक इथे प्लास्टिकच्या पिशव्या विकत घेत आहेत बसण्यासाठी आणि इथे आरतीसाठी गर्दी चालू झाली आहे. तुम्ही गंगा मातेचं दर्शन घेऊ शकता. प्रेम, मयूर, हरेश. ए लगाने देना उसको भी.
आता आपण सर्व देवदर्शन करूया. तुम्ही बघू शकता कालभैरवाची मूर्ती आहे आणि सर्व देव म्हणजे हरिद्वारला एवढे देवांच्या मूर्त्या आहेत आणि एवढे मंदिर आहेत की मी स्वतः बघून थक्क झालो. म्हणजे तुम्ही कालिका माता बघू शकता की खूप देवी देव सर्व आहेत म्हणजे आणि खूपच मंदिरं आहेत. एवढी मंदिरं आहेत की तुम्ही म्हणजे नंतर बघायला कंटाळा येईल तुम्हाला की तुम्ही किती म्हणजे मंदिर आहेत किती. आणि इथे तुम्ही बघू शकता की समुद्रमंथन चालू आहे. समुद्रमंथनामध्ये एका बाजूला देव आहेत आणि एका बाजूला राक्षस आहेत आणि समुद्रमंथन सुरू असताना त्याच्यातून अमृत बाहेर निघतं आणि ते अमृत भगवान विष्णू एक स्त्रीचं रूप घेतं अप्सरेचं आणि मग ते देवांना देतं. रूमवर आलेलो आहोत आणि माझे मित्र जेवायला बसले आहेत. हरेश पाटील आणि अक्षय तारे. चटणी अक्षय पाटीलला तिखट लागलेली आहे. बघू शकता तुम्ही पनीर कोल्हापुरी आणि चना मसाल्याची भाजी आहे. प्रेम भोईर यांनी चपात्या आणलेल्या आहेत. प्रेम भोईर यांनी चपात्या आणलेल्या आहेत आणि त्यांच्या चपात्यांवर आजचा दिवस आम्ही काढणार आहोत. अनिकेत मात्र देखील जेवणाचा आस्वाद घेत आहेत. बुफे लावलेला आहे आणि इथे स्वतःहून जेवण घ्यायचं आहे. रोड कसा आहे म्हणजे आपण बघाल ना तर जागोजागी म्हणजे तुम्ही बघू शकता इथे दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे एक साईडचा पूर्ण रस्ता बंद झालेला आहे. एव्हरीवन, तुम्ही बघू शकता की इथे ट्रॅफिक लागलेली आहे आम्हाला. आम्ही सोनप्रयागच्या रस्त्यामध्ये आहोत आणि या ट्रॅफिक लागण्याचं कारण तुम्ही बघू शकता. तर इथे लँडस्लाईड झालेलं आहे आणि हे लँडस्लाईड क्लिअर करण्याचं काम, रस्ता क्लिअर करण्याचं काम चालू आहे. हा बघा, हे जे वरून आहे ना, वरून सर्व जे लँडस्लाईड झालेले आहे ती तिथे जाऊन अडकले आणि तिथून ती हळूहळू खाली पडत आहे. म्हणून ते JCBने साफ केले जात आहे. आणि तुम्ही हा व्ह्यू पण बघू शकता की कसा व्ह्यू दिसत आहे. इथे एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. हे बघा, हे इथे आपले मित्र आहेत. तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. आताच आपण बघितला धारादेवी टेम्पल. इथे सर्वांची इच्छा पूर्ण करते ही देवी अशी मान्यता आहे सर्वांची. आणि इथे तुम्ही बघू शकता की जे दर्शनार्थी जे भक्त येतात त्या दर्शनार्थी भक्तांनी इथे हे अशा प्रकारची ही गोल गोल दगडं रचलेली आहेत. खूप सुंदर, खूपच सुंदर. ये अलकनंदा और मंदाकिनी का संगम उत्तराखंड के प्रसिद्ध 5 प्रयाग हैं. देवप्रयाग, द्वितीय रुद्रप्रयाग, तृतीय कर्णप्रयाग, चौथा विष्णुप्रयाग
और 5वां है सोनप्रयाग, जहाँ रात्रि आज का आपका विश्राम होगा बाबा केदार के शरण में। ये हैं उत्तराखंड के 5 प्रसिद्ध प्रयाग, और ये रुद्रप्रयाग है। वो जो झंडी दिख रही है वो इतिहास है, इतिहास रखना याद। वो तपस्थली है नारद मुनि जी की, यही उन्होंने तपस्या की थी और महादेव ने रुद्र रूप में उन्हें दर्शन दिए थे, इसलिए यहाँ का नाम रुद्रप्रयाग है। हॅलो एव्हरीवन, मी इथे केदारनाथ नदीमध्ये थांबलेलो आहे. ही आमची बस दिसत आहे. माझा भाऊ अक्षय दरे आणि मी दोघे पण आता नदीमध्ये आंघोळ चाललोय. तुम्ही नदी बघू शकता. माझा बंधू तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छितो. बंधू बोला. आता तुम्हाला खरं सांगायचं तर ते सांगायचं नाही, ते ठेवा जा. सांगून सोय नाही, पण आमच्या कॅन्टीनला आनंद लुटा, आनंद लुटा, आनंद लुटा. काय गाडी, तीन काय जाई, काय डोंगर, काय नदी, चला खूप झाली आता मस्ती. आता परत आपण लागूया पुढच्या प्रवासाला. आता पुढचा प्रवास आपल्याला सोनप्रयागला जायचा आहे आणि तुम्ही हा बघू शकता डेंजर झोन. रस्ता सिंगल आहे आणि लँडस्लाईड झालेला आहे. गाडी डायरेक्ट खाईमध्ये पडू शकते आपली आणि आपला इथे पत्ता गुल होऊ शकतो. म्हणून इथून सांभाळून जायचं आहे. सोनप्रयागचा प्रवास खूप भयानक आहे आणि हा भयानक प्रवास आपण सांभाळून करूया. आणि आता आपण पुढे जाऊया. एव्हरीवन, आम्ही सर्व मित्र आता केदारनाथ ट्रॅकिंगला निघालो आहोत आणि आत्ता वाजले आहेत पहाटेचे 4 वाजले आहेत आणि आम्ही सर्वांनी मॅचिंग केलेली आहे. मॅचिंग हुडी सेम कलर वेअर केलेला आहे आणि आता आम्ही केदारनाथ ट्रॅकिंगला निघालेलो आहोत. हॅलो, आता आम्ही सोनप्रयागवरून गाडी केली आहे, कवडीकुंडसाठी निघालो आहोत. आणि गाडीमध्ये आज तुम्ही बघू शकता आम्ही एका गाडीमध्ये मला वाटतं 15 जण बसलेलो आहोत. आणि इथून निघालेलो आहोत. इथून गाडी केल्यानंतर कवडीकुंडपासून ट्रॅकिंग करायची आहे. आम्ही घोडेच केले आहेत, आम्ही घोड्यांवर बसून जाणार आहोत. बाकी तुम्हाला नंतर पुढे सांगतो मी. हॅलो, आता आम्ही गौरीकुंडला पोचलो आहोत. इथून आम्ही घोडे करणार आहोत. सर्व घोडे आम्ही केलेलेच आहेत, तुम्ही बघू शकता. अंकल हाय बोलो ना. हाय हाय बोलो. हाय हाय हाय. आम्ही सर्व इथून घोडे करणार आहोत आणि घोडे आम्ही केलेलेच आहेत. आता फक्त आम्हाला घोड्यांवर बसून जायचं. तुम्ही बघू शकता इथे हा घोडापडाव आहे. इथे किती गाड्या वगैरे थांबलेल्या आहेत, इथे सर्व लोक उतरतात. आता हे घोडापडावर आपण जात आहोत आणि तुम्ही बघू शकता समोर हा धबधबा आहे. खूप सुंदर असा धबधबा आहे आणि इथून सर्व म्हणजे खूप लोक असे चालत जातात. वयस्कर लोक देखील आहेत, यंग एज देखील आहेत. सर्व लोक इथून चालत जातात घोडापडावपर्यंत. ट्रॅफिक फुल आहे, त्यामुळे आम्ही पण चालत चाललो आहोत आणि पूर्ण आम्ही आता घोड्यांवर बसू आणि मग तिथून आम्ही निघणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता केदारनाथ फूट ट्रेक चालत इथून 16 किलोमीटर आहे. घोडे कुठे आहेत आमचे ते तर आम्हाला माहीत नाही आहे. आम्ही अजूनही चालत आहोत. खूप थकलेलो आहे मी. मला जास्त चालता येत नाही आणि चढायची सवय वगैरे नाही आहे, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आहे. माझे सर्व साथीदार, माझे सर्व मित्र पुढे निघून गेलेत आणि आम्ही घोड्याच्या पावत्या खालीच पाडलेल्या आहे. तो माणूस आमच्या सोबत आहे पण घोडे काही अजून दिसत नाही. मी जो केदारनाथ पैदल मार्ग दाखवतो तुम्हाला, तिथून म्हणजे पायी ट्रॅकिंग होते, त्याच्या अगोदरपासून आम्ही चालत आलो आहे आणि आता पुढेही मी खूप खूप लांबपर्यंत चालत आलो आहे. पण इथे मला म्हणजे असं काही वाटत नाही की म्हणजे लगेच कुठे घोडे वगैरे आहे. मला तर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी नाही आवडलेल्या आहेत, ते मी तुम्हाला पुढे सांगणार होते ब्लॉगमध्ये. म्हणजे एक प्रकारची अशी फसवणूक होते, असंच आहे ते. आपण त्या विषयावर नंतर बोलूया. अरे अरे महादेव जय जय मल्हार. रेनकोट, झिप्पर
इथे सर्व काही मिळतं वरती ट्रॅकिंगला. थंडा, बिस्लरी, काठ्या. जे लोक ट्रॅक करतात, चालत जातात, ते सर्व लोक काठ्या घेत आहेत. माझे ट्रॅकर्स पण तुम्ही बघू शकता, संकेश म्हात्रे तुम्ही बघू शकता. घोड्यांवर बसलेलो आहोत आणि हे घोडे आमचे पाणी पित आहेत, तुम्ही बघू शकता. हॅलो एव्हरीवन, आमचे खच्चर इथे थांबलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही हा वॉटरफॉल बघू शकता. हा वॉटरफॉल रस्त्यातच आहे, एकदम एकदम रस्त्यात आहे हा वॉटरफॉल. आणि तुम्ही बघू शकता, मी सेल्फी स्टिकला मोबाईल लावलेला आहे चालूमध्येच. आपल्याला सवय नाही ना घोड्यांवर बसायची, तर थोडा प्रॉब्लेम होतो घोड्यांवर बसायला किंवा ते ट्रॅक करायला घोड्यांवर बसून. आणि मी ॲक्च्युली ना सर्व आमच्या ग्रुपची खाऊची पिशी पण माझ्याकडे आहे. मला कोणी घ्यायला सांगितली, माझी मीच घेतलेली आहे. पण असं सर्वांना खाऊ पाहिजे म्हणून मी घेतलेला आहे, सोबत खूप खाऊ घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता रस्त्याला खूप खच्चर आहेत, खूप हे प्राणी आहेत. मधून तुम्हाला कोणाला रस्त्याच्या मधून जर खच्चर प्राणी करायचे असतील, घोड्यांवर बसून जायचं असेल, तर ते देखील भेटेल. हरेश पाटील खूप एक्साइटेड आहे आपल्या ब्लॉगमध्ये येण्यासाठी. तुम्ही त्यांची स्माईल बघू शकता. हा खच्चर थोडा वेगळा वाटतंय. हा बादल घोडा आहे, बादल घोडा. हा आमचा रॉयल ग्रुप मधला मनीष धोत्रे याचा बादल घोडा आहे. सगळे प्रकारचे प्राणी आहेत इथे. अरे
बघता आम्ही सर्व मित्र केदारनाथ टेम्पलच्या जवळ पोहोचलेलो आहोत. आता आम्ही दर्शनाला चाललेलो आहोत आणि मी तुम्हाला मंदिराच्या आम्ही किती जवळ आहोत तेही दाखवणार. तुम्ही बघू शकता इथे सर्वांची ड्रेसिंग बघू शकता. हे सर्व यार आम्ही स्कूल फ्रेंड्स आहोत. आम्ही लहानपणी शाळेमध्ये एकत्र होतो. 10वीची बॅच आम्ही सर्वांनी क्लिअर केलेली आहे एकत्र. 5वी पासून आम्ही एकत्र होतो आणि आम्ही प्लॅन केला की केदारनाथला जायचं. आणि तेव्हा आम्ही आज केदारनाथला पोहोचलेलो आहोत. मी तुम्हाला केदारनाथचं मंदिर दाखवतो. सो फायनली आम्ही सर्व केदारनाथला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही विरांगणा साडीचा आपला बॅनर पण बघू शकता. आता आपण भोलेनाथचं दर्शन घेणार आहोत. केदारनाथ मंदिर. आज आमची केदारनाथला वस्ती आहे. उद्या सकाळी आरती घेऊन 5 वाजता 5ची आरती घेऊन फोटो वगैरे काढून आम्ही 7 वाजता हा प्लेस सोडणार आहोत. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटेल ना, असा भन्नाट ब्लॉग बनवलेला आहे ना मी, खूप सुंदर, तुम्हाला खूप आवडेल. तर बघूया आता पुढे आपण कसा. हमें यहाँ पर यूपी से 4 भाई मिले हैं, हिमांशु, प्रशांत, अमन और प्रोवित. ये 4 भाई केदारनाथ को आए भोले बाबा के दर्शन के लिए और हम भी महाराष्ट्र से भोले बाबा के दर्शन के लिए आए हैं. भगवान की जय, हर हर महादेव. चलो भाई. बघा मॅगी खाताना माझे मित्र. हाय. केदारनाथ ट्रॅक करताना खाली उतरताना मी आता थोडा किलोमीटर बाकी आहे आणि मी इथे थांबलेलो आहे, बसलेलो आहे. मी मध्ये पण बऱ्याच वेळेला बसलो, खूप वेळेला थांबलो. मला म्हणजे एवढं चालता पण येत नाही. म्हणजे आता तर मला म्हणजे असा लंगडा पांगला माणूस असेल ना तो पण हरवेल. म्हणजे एवढं स्लो मी सध्या चालत आहे, कारण कॅपॅसिटी माझी नाही आहे सध्या चालायची. आणि मी इथे बसलेलो आहे. मी रेनकोट पण मी माझा काढून ठेवलेला आहे, बॅग वगैरे काढून ठेवलेली आहे. थोडा आराम करतो. माझे मित्र काही पाठीमागे आहेत, त्यांची येण्याची वाट बघतो आणि ते आल्यानंतर मग मी पुढचा ट्रॅक सुरू करेन.
हॅलो, आता मी ऋषिकेशला आहे आणि मी तिरुपती जेम्स पॅलेसमध्ये आहे. तुम्ही इथे बघितलं ना तर तुम्हाला खूप व्हरायटीच्या वेगवेगळ्या म्हणजे ॲल्युमिनियमच्या, पित्तळच्या, तांब्याच्या अशा हेवी मूर्ती भेटतील आणि युनिक आहेत, ज्या आपल्याकडे म्हणजे नाही जास्त भेटत. या इथे म्हणजे इथली स्पेशालिटी आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे म्हणजे बाहेर नदी आहे, गंगा नदी ना, हां, गंगा नदीच्या किनाऱ्यावरच आहे ते, किनाऱ्याला लागूनच. आणि रामझुल्याच्या समोर तुम्ही बघू शकता मूर्ती. दीदी इसका कितना है प्राइस? ये 1250. मेरे को ना सेम में मतलब ऐसे 9-10 पीस चाहिए थे, तो इसका कितना है प्राइस? मेरे को ना 9-10 पीस चाहिए. मेरे वो मौसी लोग, बुआ लोग हैं ना, उनके लिए. लेकिन टिकट क्या? तो इतने ज़्यादा पीस ले रहे तो कम करोगे ना कुछ? कितने में दोगे? 550. 9 पीस लेंगे. 9 ठीक है, चलो मुझे 9 पीस इसमें का दे दो. अच्छा है आपका दुकान, मुझे पसंद है. नाम क्या है आपकी दुकान का? 4 शॉप है. अच्छा. शॉप का नाम? अच्छा. हॅलो इंस्टा फॅमिली, मी आता ऋषिकेशला आहे आणि ऋषिकेशला श्री गणेश हँडलूममध्ये मी आला आहे. तर इथे मी माझ्या आत्या आहेत, माझ्या आत्यासांना आणि माझ्या मावशीसांना आणि माझ्या मम्मीला वगैरे हे पीस बघितले आहेत. तर हे खूप छान आहेत आणि असे वारली प्रिंट वगैरे आहे याच्यावर. तर मला हे आवडलेले आहेत, तर मी सर्वांसाठी हेच पीस घेतो. आणि तुम्हाला पण मी रिकमेंड करतो की श्री गणेश हँडलूममध्ये नक्की या, तुम्हाला पण हे सर्व पीस आवडतील. हॅलो, हे बघा, आम्ही आता हरिद्वारला हे गंगेचं पाणी घेतलेलं आहे. कोणी बॉटलमध्ये घेतलंय, कोणी मिनी कॅन्डन घेतले पाणी. मिनी पाणी कॅन्डन घेतले, कॅन्ड भरून सगळ्यांना तोरतोर द्यायचा. आणि ना यो भोले बाबा किती भारी आहे असा. हे आमचे सर्व मित्र केदारनाथचे मंदिर विकत घेत आहेत. तुम्ही बघू शकता. संकेश म्हात्रे, मंदिर दाखवा. हे बघा, हे मंदिर आहेत केदारनाथचे. मस्त पीस आहेत. फिनिशिंग पण खूप छान आहे. तुम्ही बघू शकता याच्यावर फुलं आहेत, वरती मस्त बनलेले आहेत. खूप छान. खाली नाव पण आहे केदारनाथचा. मी तुम्हाला बाहेर काढून दाखवतो. हा बघा, तुम्ही केदारनाथचं मंदिर बघू शकता. खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. मला खूप आवडला. मी पण घेतो. हे दाखव. हा मोठावाला पण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर, खूपच सुंदर मंदिर आहे. तुम्ही याचं नक्षीकाम बघू शकता. पांडवकालीन मंदिर आहे. बोलो कवा बिर्याणी 10 का 1 20 का 2, 10 का 1 20 का 2, ले लो. डोंगरी गेली गो, आगरी गेली पोरी, डोंगरी गेली गो. पायन काटा तुझ्या मोडलाय पोरी ग, पायन काटा तुझे मोडलाय, पायन काटा तुझे मोडलाय.